स्टेजवरती बोलायचं आहे आणि स्टेजची भीती घालवायची आहे या गोष्टी करा. छोट्यापासून सुरुवात करा. सुरुवातीला मोठ्या क्राऊडमध्ये बोलू नका. 2 ते 3 मित्रांसमोर बोलायला सुरुवात करा. नंतर 10 लोकांसमोर बोला आणि हळूहळू स्टेजवरती जा. मिरर समोर प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं भाषण पॉवरफुल बनतं. रोज 5 ते 10 मिनिटं आरशासमोर बोला. तुमचा आय कॉन्टॅक्ट, तुमचं फेशियल एक्सप्रेशन, कॉन्फिडन्स त्यामुळं इम्प्रूव्ह होत असतात. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा. स्वतःचंच बोलणं रेकॉर्ड करा. यामुळं आवाज आणि बॉडी लँग्वेज यातल्या मिस्टेक आपल्याला लक्षात येतात आणि सुधारायला मदत होते. लोकांना परफेक्ट इंग्लिश आणि परफेक्ट मराठी नको असतं. सिंपल आणि क्लिअर बोलणं महत्त्वाचं असतं. फेअर हा नॉर्मल आहे. भीती सगळ्यांना वाटते. स्टेजवर जाण्याआधी हार्टबीट सगळ्यांच्याच वाढत असतात. त्याच्या अगोदर मोठा श्वास घ्या, म्हणजे तुमचे हार्टबीट्स जागेवरती येतील. हे विकनेस नाही, तर लक्षात घ्या. एक्साइटमेंटमुळे पण कधी कधी हे होत असतं. पहिले 30 सेकंद स्वतःला प्रिपेअर करा. सुरुवात स्ट्रॉंग असेल तर कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक येतो. एक इंट्रो आधीच पाठ करून ठेवायची. बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे, कारण ही लँग्वेज सगळ्यांना सहज समजते. सरळ उभं राहा, चेहऱ्यावरती स्माइल ठेवा, हात वापरून बोलणं करा, म्हणजे हँड मुवमेंट तुमच्या कंटिन्यू होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जेस्चर चांगलं वाटतं. डेली हॅबिट करा थोडं तरी स्टेजवरती जाऊन बोलण्याची किंवा आरशासमोर बोलण्याची. रोज एक टॉपिक घ्या, 2 ते 3 मिनिटं बोला. याच्यामुळे मल्टिपल टॉपिकवरती तुम्ही बोलायला चांगलं शिकता. 21 दिवसामध्ये तुम्हाला डिफरन्स तुमचा जाणवेल. आणि एक रिॲलिटी फॅक्ट सांगतो, कॉन्फिडन्स येत नाही तर तो तयार करावा लागतो. आणि तो तयार करायचा असेल तर मला नक्की फॉलो करा. तुमचं स्टेज डेअरिंग मी वाढवणार.